तर चला मुलांनो, आज आपण संख्याज्ञान या विषयातील सोप्याकडून अवघड आकडे हा विचार करता थोडासा अवघड भाग बघणार आहोत। या भागाचं वैशिष्ट्य काय तर नवोदय विद्यालय समितीने 2018 ते 2025ला फक्त याच पॅटर्नवर प्रश्न विचारलेले आहेत आणि हा पॅटर्न समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। याच्या अगोदर आपण संख्याज्ञान अभ्यासत असताना संख्यांचे वेगवेगळे प्रकार जसं की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, सहमूळ संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, परिपूर्ण संख्या अशा प्रकारचे सर्वच संख्यांचे प्रकार अभ्यासलेले आहेत। बेसिक पासून या सगळ्या गोष्टी समजून या सर्व घटकांवर आपण काय केलेलं आहे, टेस्ट सुद्धा घेतलेले आहे आणि बेसिक प्रश्न सुद्धा समजून घेतलेले आहेत। आता थोडंसं अवघड मला वाटतं की आपल्यासाठी ते अवघड नाहीतच, पण आपण ते जर समजून घेतलं तर ते आपल्यासाठी क्षुल्लक आहेत। पण नवोदयचं एक वैशिष्ट्य काय आहे तर अवघड प्रश्न आपल्याला सहज सुटतात आणि सोपं प्रश्न गडबडीमुळे आपल्या हातातून सुटतात। मग प्रश्न सुटलं पाहिजेत हातातून की हातात राहिले पाहिजेत याची आपण काळजी घेऊया। अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर प्रश्न संपूर्ण वाचायचा, त्यानंतरनं प्रश्नाचे वेगवेगळे सुट्टे भाग करायचे। ते कसे ते सुद्धा आपण पाहूया। तर आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजेच एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 9 आहे, त्या संख्येत 27 जोडल्यावर अंकांची अदलाबदल होते तर ती संख्या कोणती। बघा, एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे असा ज्यावेळेला विषय येतोय त्यावेळेला आपण एकच करायचं, पर्याय डोळ्यासमोर ठेवायचे। अशा वेळेला आपण काय करायचं, पर्याय डोळ्यासमोर ठेवायचं। एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 9 आहे अशा वेळेला काय करायचं, पर्याय डोळ्यासमोर ठेवायचं। जसं की 6 आणि 3 9, 4 आणि 5 9, 7 आणि 2 9, 3 आणि 6 9। म्हणजेच एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे, याचा अर्थ 63 याची बेरीज 9, 6 आणि 3 ची, 4 आणि 5 याची बेरीज 9, 7 आणि 2 याची बेरीज 9, 3 आणि 6 याची बेरीज 9। त्यामुळे थोडा वेळ या ओळीकडे लक्ष न देता पुढे जायचं। त्या संख्येत 27 जोडल्यावर जसं की पहिली संख्या आहे 63, 63 मध्ये 27 जोडा। त्यानंतर दुसरी संख्या आहे 45, 45 मध्ये 27 जोडा। तिसरी संख्या आहे 72, 72 मध्ये 27 जोडा आणि चौथी संख्या आहे 36, 36 मध्ये 27 जोडा। असं त्यांनी दुसऱ्या ओळीत सांगितले। त्या संख्येत 27 जोडल्यावर अंकांची अदलाबदल होते, म्हणजेच या 63चं आपल्याला काय मिळते, 36 मिळायला पाहिजे। 45चं आपल्याला 54 मिळायला पाहिजे। या 72चं आपल्याला 27 मिळायला पाहिजे आणि या 36चं आपल्याला 63 मिळायला पाहिजे असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे। बघा, अगोदर यांची बेरीज करून घ्यायची, बेरीज केल्यानंतर 54 मिळते का बघायचं, यांची बेरीज करून घ्यायची, यांची बेरीज केल्यावर 63 मिळते काय बघायचं, यांची बेरीज करून घ्यायची, या दोघांची यांची बेरीज केल्यावर 27 मिळते का बघायचं। बघा, पुन्हा एकदा मी रिपीट सांगतोय, तुमचा गोंधळ होत असेल तर 63 मध्ये काय सांगितलंय तुम्हाला, 63 मध्ये 27 मिळवा। त्यानंतरनं पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो 45 मध्ये 27 मिळवा। त्यानंतर तुम्हाला सांगितलंय 72 मध्ये 27 मिळवा आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलंय 36 मध्ये 27 मिळवा। ही पहिली संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे। आणि पुन्हा त्यांनी पुढे सांगितलंय बेरीज केल्यानंतरनं त्या अंकांची अदलाबदल होते, अंकांची अदलाबदल होते म्हणजेच पहिला पर्याय जो आहे 63, त्या 63 36 होतं। दुसरा पर्याय आहे 45, या 45चं 54 होतं। तिसरा पर्याय आहे 72, या 72चं 27 होतं आणि चौथा पर्याय आहे 36, या 36चं 63 होतं। आता बघा, बेसिक विचार केला तर पहिल्या पर्याय 36चं 63 होतं। बघा, पहिला पर्याय आहे 63 मध्ये 27 जर मिळवलं तर 36 होईल का, 63 मध्ये 27 मिळवलं 36 होते का। आपल्याला 63 काय व्हायला लागणार आहे, 6च्या ठिकाणी 3 आलं, 3च्या ठिकाणी 6 गेलं, याचाच अर्थ 63 मध्ये 27 मिळवल्यावर 36 येत नाही तर येते किती, 90। म्हणून हा पर्याय आपल्या उत्तराचा नाही। किती जणांना कळालं, चला पुढं। 45 मध्ये 54 मिळवलं, बघा 45 मध्ये 27 मिळवलं तर 54 येते का, अजिबातच येत नाही। 45 ही संख्या आहे, त्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे, 27 मिळवायचं आहे। 7 5 12, हातचे आले 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, येते किती 72।
येतंय किती 72. पण 45 मध्ये 27 मिळवल्यावर याला किती पाहिजे होतं आपल्याला 54, कारण आपल्याला अट्ट काय सांगितल्या अंकांची आदलाबदल. त्यानंतर तिसरा पर्याय आहे 72. 72 मध्ये 27 मिळवल्यावर 27 येणं शक्यच नाही, हे तरी सहजासहजी लक्षात येते आपल्याला. आणि शेवटचा पर्याय आहे 36. 36 मध्ये 27 मिळवल्यावर आपल्याला काय मिळायला पाहिजे, याच्या उलटी संख्या 63. यांची बेरीज केली आपल्याला 63 मिळतंय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती येतंय 36. अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना प्रश्न पूर्ण वाचा. प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलंय बघा. जिथं आपला गोंधळ होतोय तिथं थोडंसं थांबा आणि संकल्पना क्लिअर करून पुढे चला. आपण पुन्हा याच प्रकारचा आणखी एक प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येत 9 जोडल्यावर अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती. मी संपूर्ण प्रश्न वाचला. आता मला प्रश्नातील भाग पाडायचा आहे. माझा पहिला भाग आहे हा, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 11 आहे. डायरेक्टच या संख्या घ्यायच्यात. 56 11, 65 11, 74 11, 4 आणि 7 11. मी काय केलं, 5 आणि 6 बरोबर 11, 6 आणि 5 बरोबर 11, 7 आणि 4 बरोबर 11, 4 आणि 7 बरोबर 11. बेसिक लक्षात येते. यांच्यामध्ये किती मिळवायचं आहे, 56 मध्ये किती मिळवायचं आहे, 9 मिळवायचं आहे. त्यानंतर 65 मध्ये किती मिळवायचं आहे, 9 मिळवायचं आहे. 74 मध्ये किती मिळवायचं आहे, 9 मिळवायचं आहे. आणि त्यानंतर शेवटी 47 मध्ये किती मिळवायचं आहे, 9 मिळवायचं आहे. ज्यावेळेला 9 मिळवतोय त्यावेळेला 56चं काय व्हायला पाहिजे, 65 व्हायला पाहिजे. ज्यावेळेला 9 मिळवतोय त्यावेळेला 65चं काय व्हायला पाहिजे, 56 व्हायला पाहिजे. ज्यावेळेला 9 मिळवतोय त्यावेळेला 74चं काय व्हायला पाहिजे, 47 व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेला 9 मिळवतोय त्यावेळेला 47चं काय व्हायला पाहिजे, 74. असं त्या प्रश्नाचा अर्थ आहे. मग आपण पहिला पर्याय घेऊया. 9 आणि 6 15, हातचे आले 1, 5 आणि 1 6. म्हणजेच 9 मिळवल्यावर 56चं काय होतंय, 65 होतंय. म्हणून आपला पहिला पर्याय बरोबर. सगळ्यांना ही दोन्ही गणितं कळालीत का. आपण पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आहे, 1, 3, 5 आणि 7 या अंकांपासून बनणाऱ्या कमाल आणि किमान 4 अंकी संख्यातील फरक किती. अगोदर प्रश्न मी पूर्ण वाचला. मला नवीन शब्द मिळाले ते एक म्हणजे कमाल, दुसरा किमान, आणि उत्तर काय काढायचं आहे, 4 अंकी संख्यातील फरक. आता कमाल म्हणजे काय हे अगोदर मी समजून घेईल. आणि मला माहीत झालं कमाल या शब्दाचा अर्थ आहे मोठ्यात मोठी संख्या. कमाल म्हणजे काय, मोठ्यात मोठी संख्या. आणि किमान म्हणजे काय, लहानात लहान संख्या. अगोदर अशा प्रकारचा प्रश्न शोधत असताना किंवा समजून घेत असताना मी कमाल आणि किमान ह्या 2 संकल्पना समजून घेईन. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, किमान म्हणजे लहानात लहान. जास्तीत जास्त आणि कमीत कमी हा सुद्धा शब्द इथं येऊ शकतो. तर चला आता आपल्याला काय करायचं आहे, यापासून संख्या बनवायच्या आहेत. आता आपण संख्या बनवून घेऊया अगोदर. बघा 1, 3, 5, 7 यातील अगोदर तुम्हाला कसली संख्या बनवायला सांगितली, कमाल. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, म्हणून संख्या मोठ्यात मोठी तयार झाली. 7, 5, 3, 1. आता लहानात लहान बनवायचे आहे. किती होणार आहे, 1, 3, 5, 7. आणि यांच्यातला काय सांगितलं आहे, फरक. बाळांनो आपलं सगळं म्हणजे सगळं अवघड बरोबर येतं. पण बघा गणितात मुख्य 4 क्रिया गरजेच्या आहेत ज्या व्यवस्थित आल्या पाहिजेत. त्या म्हणजे कुठल्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आणि या 4 क्रियांचा केंद्रबिंदू कोणता असेल तर तो आहे हातच्या. आणि हातच्या विसरल्यामुळं आपण बऱ्याच वेळा गणित चुकतो. म्हणून एक लक्षात ठेवायचं वाक्य, सर मी कधीच हातच्या विसरणार नाही. मनाला सांगा स्वतःच्या, हातच्या विसरला की आपलं गणित चुकतंय म्हणजे चुकतंय, म्हणून हातच्या विसरायचं नाही. तर बघा इथं फरक काढा म्हटलंय. आपल्याला नवोदयच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 11तनं 7 गेलं 4 आलं, 12तनं 5 गेलं 7 आलं, 4तनं 3 गेलं 1 आलं, आणि 7तनं 1 गेलं 6 आलं. मी काय केलं, हातच्या मनात धरून गणित सोडवलं. किती जणांना कळालं हातच्या कसा मनात धरला, व्हेरी गुड. सगळ्यांनाच कळालं म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही. कारण नवोदयला आपल्याला काय वाचवायचं आहे, वेळ वाचवायचा आहे. पण चुकी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कारण आपल्याला 80 प्रश्न 120 मिनिटात सोडवायचे आहेत आणि ते सुटतात. फक्त आपल्याकडून स्वतःकडून चुकी होणार नाही याची आपण काय घ्यायची बाळांनो, काळजी घ्यायची. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न सेमच पॅटर्न आहे. यापासून
कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करा, किमान म्हणजे लहानात लहान संख्या तयार करा, ती संख्या 4 अंकी तयार करा आणि त्यांच्यातला काय काढा, फरक काढा. हा प्रश्न तुमच्यासाठी राखीव असेल. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा. हा प्रश्न अवघड नाही, समजून घेऊन सोडवण्याजोगा आहे. आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. तर पुढलं गणित आहे 5 नंबरचं. 20 पेक्षा मोठी व 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी सर्वात लहान संख्या कोणती. बघा मी प्रश्न नीट वाचला. प्रश्नातील पहिलीच ओळ आहे 20 पेक्षा मोठी. दिलेलं 4ही पर्याय बघितलं 20 पेक्षा मोठा आहेत, पण इथं म्हटलंय 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी. मग 2 मूळ संख्या माहीत पाहिजेत आणि त्यांच्या गुणाकाराने मिळणारी सर्वात महत्त्वाचा शब्द कोणता असेल तर सर्वात लहान संख्या कोणती. मी प्रश्न वाचला. प्रश्नातील पहिला भाग होता 20 पेक्षा मोठी. दिलेले 4ही पर्याय 20 पेक्षा मोठा आहेत. दुसरी गोष्ट म्हणलेली काय आहे तर 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी, म्हणजे दुसरा भाग काय झाला माझा 2 मूळ संख्यांचा गुणाकार. आणि तिसरा भाग माझा झालेला आहे तो म्हणजेच काय सर्वात लहान संख्या. गणिताचा अशा प्रकारचा प्रश्न जर समजून घ्यायचा असेल तर बाळांनो 3 भाग पाडता आलं पाहिजेत. आता 3 भाग पाडलं मग मी मूळ संख्या लिहून घेतल्यात 2 3 5 7 11 13. मला माहीत आहे याच्यावर घ्यायची काही गरज नाही, कारण 17 घेतली तर 17 दुनी 34 होऊ शकते, म्हणजे 17ची गरज नाही. मग मी काय केलं, बे त्रिक 6 काय संबंध नाही, बे पंचे 10 काय संबंध नाही, बे साती 14 काय संबंध नाही, पण 11 दुनी 22 यांचा संबंध आहे, म्हणून मी 22ला फक्त अधोरेखित करून ठेवलं. पण पुन्हा पुढे गेलो 13 दुनी 26 यांचा सुद्धा संबंध आहे, म्हणून याला सुद्धा अधोरेखित केलं. पुढे गेलो मला लक्षात आलं की सर्वात लहान संख्या शोधायची आहे. याचा अर्थ 22 आणि 26चा विचार केल्यावर 26 बाहेर गेलं, राहिलं 22. मी 4ही पर्याय बघितलं. 22 पेक्षा एक लहान संख्या आहे आणि ती संख्या आहे 21. 21 उत्तर येऊ शकतं का हे मला पडताळायचं होतं, म्हणून मी पुढे गेलो. पुढे जाताना मी काय केलं, 2चा संबंध संपलाय असा मी विचार केला आणि 3चा विचार केला. मग मी घेतलं 3 5 15 पर्यायात नाही, 3 7 21 पर्यायात आहे. आणि 3 7 21 घेतल्यानंतर मला लक्षात आलं की 22 पेक्षा 21 काय आहे, लहान आहे. आणि माझ्या या गणिताचं उत्तर सुद्धा काय आहे, 21 आहे. बाळांनो या गणितावरून आपल्याला काय शिकायला मिळालं तर उत्तर पाठक्रियानं वाटतंय हेच बरोबर आहे आणि इथंच आपलं चुकतंय, हे करायचं नाही. अशा प्रकारच्या पडताळणी करण्याच्या गणिताला 4ही पर्याय घ्यायचे आहेत. प्रश्न मी नीट वाचला. मला एक लक्षात आलं की 20 पेक्षा मोठी संख्या पाहिजे, माहीत झालं 4ही पर्याय 20 पेक्षा मोठा आहेत. दुसऱ्यांदा मला लक्षात आलं की दोन्हीही संख्या मूळ संख्यांच्या गुणाकाराने बनल्या पाहिजेत, हे सुद्धा मला माहीत झालं. मग मी मूळ संख्या लिहून घेतल्यात. त्यानंतर मला एक संख्या मिळाली ती म्हणजे 11 दुनी 22. त्यानंतर मला एक संख्या मिळाली 13 दुनी 26. 11 दुनी 22 आणि 13 दुनी 26 यांच्यात तुलना करताना मला प्रश्नातील एक शब्द मिळाला, तो शब्द होता लहान संख्या, म्हणून 26 बाहेर पडलं. पण राहिलेला पर्याय होता तो म्हणजेच 21 आणि 22. मग 22 तर उत्तर येऊ शकतंय असं मला वाटलं, म्हणून मी गडबड केली आणि उत्तर रंगवलं. पण नंतर मला कळालं की 3 सुद्धा मूळ संख्या आहे आणि 7 सुद्धा मूळ संख्या आहे आणि या दोघांचा गुणाकार किती आहे, 21 आहे. आणि 21 माझ्या पर्यायात होतं, पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असती. आणि असं होऊ नये म्हणून सगळं पर्याय अभ्यासा आणि या पद्धतीने हे गणित सोडवा. मला वाटतंय तुम्हाला गणित कळालं असेल आणि आपण या प्रकारची अगोदरच 1-2 गणितं बघितलेली आहेत. चला पुढे जाऊया. बाळांनो सेमच पॅटर्न आहे. 40 पेक्षा मोठी व 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी सर्वात लहान संख्या कोणती. सेम ह्या सगळ्याच संख्या 40 पेक्षा मोठी आहेत, त्यामुळं ही ओळ आपली संपली. 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी संख्या शोधायची आहे. मग मूळ संख्या लिहून घेतल्यात 2 3 5 7 11 13 17 19 पुन्हा 23 29 इथपर्यंत बास होत्यात आपल्याला. 29 दुनी 58. 29 दुनी 58 दिलेलं सगळंच पर्याय 58 पेक्षा काय आहेत, लहान आहेत, म्हणून 29 काढून टाकायचं. बघा सगळ्यात लहान मूळ संख्या 2 आहे आणि सगळ्यात मोठी मूळ संख्या आपण किती घेतलेली, 29. पण 29 दुनी 58 केल्यानंतर दिलेल्या 4ही पर्यायांचा काही संबंध येत नाही, त्यामुळे वेळ खाण्यापेक्षा तो पर्याय काढून टाकायचा. आता बघा बे त्रिक 6 बे साती 14 2चा सजासजी काही संबंध येत नाही. मी डायरेक्टच माझ्या लक्षात आलं की 49 यायला मला एक लक्षात येते की 7 गुणुले 7 साती साती
49 येऊ शकतं. पण इथं लहान संख्या शोधा म्हणून सांगितलंय, पण या प्रश्नाला मी बारकाईने विचारात घेतली तर बघा 40पेक्षा मोठी व 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी, इथं 2 मूळ संख्या म्हटलेल्या आहेत. मग आता 2 मूळ संख्या म्हणजे नेमक्या कोणत्या हे इथं आपल्याला क्लिअर होत नाही. बघा 2 मूळ संख्या म्हणजे नेमक्या कोणत्या, इथं तिने कुठंच म्हटलेलं नाही की त्याच संख्या पुन्हा घ्या किंवा वेगवेगळ्या संख्या पुन्हा घ्या. इथं आपलं कन्फ्युजन वाढते. मग मी थोडंसं गेलो, मग मला लक्षात आलं की एक मूळ संख्या आहे किती 19, दुसरी मूळ संख्या आहे 17, तिसरी आहे 23. यांच्यात गुणाकार करताना 3चा गुणाकार एखाद्या संख्येशी मला करायचा आहे. मग 17 एके 17, 17 दुनी 34, 17 त्रिक 51. 17 गुणुले 3 घेतलं तरी सुद्धा किती येते 51. इथपर्यंत आलो. इतर पर्याय बाहेर पडतात. पण पुन्हा मला लक्षात आलं की 11 गुणुले 5, 11 5 किती येते 55. या सुद्धा दोन्ही मूळ संख्या आहेत. पुन्हा मला लक्षात आलं की 57च्या बाबतीत जर विचार केला तर किती 19 एक 19, 19 दोन्ही 38, 19 त्रिक 57. बघा ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला. आता लहान संख्या शोधायची आहे म्हणून आपण सगळ्यात अगोदर काय करूया, लहान संख्या शोधायची आहे म्हणून सगळ्यात अगोदर आपण या 55चा आणि 57चा कार्यक्रम करूया. या प्रश्नात थोडंसं कन्फ्युजन काय आहे तर त्यांनी कुठं म्हटलेलं नाही 2 वेगवेगळ्या संख्या घ्या, त्यांनी कुठंच 2 वेगवेगळ्या संख्या घ्या म्हटलेलं नाही. त्यामुळं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर हेच घ्यावं लागतं, कारण सगळ्यात लहान संख्या घेऊ म्हटलंय आणि 7 7 49 ही लहान संख्या होती. आणि नवोदयचं वैशिष्ट्य हेच आहे बाळांनो, नवोदयचं वैशिष्ट्य काय आहे हेच आहे. आपण थोडीशी गडबड केली तर आपलं उत्तर चुकतंय. काही जण उत्तर काढतात 51 आणि नंतर म्हणतात की शक्यच नाही ती संख्या डबल घ्या म्हटलेलं नाही, असं नाही. परंतु प्रश्नाच्या आत्ती वाचल्यावर 7 ही एक मूळ संख्या आहे आणि 2 मूळ संख्येचा विचार केला तर दुसरी मूळ संख्या 7 होऊ शकते. असं आपल्याला कुठं म्हटलंय का 7 ही दुसरी मूळ संख्या नसावी. त्यामुळं बाळांनो अशा प्रकारचं प्रश्न आलं तर गोंधळून न जाता स्वतःला स्थिर ठेवा. चला मी माझ्या अनुभवावर सांगतो की या प्रकारचा प्रश्न असं सोडवा. पुढला प्रश्न आहे 1 2 3 आणि 4 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 4 अंकी शोधा. बघा एक एवढंच लक्षात ठेवा, सर्वात लहान 4 अंकी संख्या तयार करायची आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, बेसिक आहे. 1 2 3 4 ही यापासून बनणारी सर्वात लहान 4 अंकी संख्या आहे. अशा प्रकारच्या प्रश्नात गोंधळ काय होतो, कधीतरी समसंख्या करा म्हटलं जातं किंवा विषम संख्या करा म्हटलं जातं. मग सम किंवा विषम आला तर मात्र आपलं गडबड होऊ शकते आणि ही गडबड होऊ नये यासाठी असा काही शब्द आलाय का हे फक्त प्रश्नामध्ये बघा. 8 नंबरचा प्रश्न आपल्याला अभ्यासासाठी असू दे सेमच पॅटर्न सोडवायचा. 9 नंबरचा प्रश्न मात्र आपल्याला समजून घ्यायचा आहे. 9 नंबरचा प्रश्न शिकत असताना आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे यन म्हणजेच काय असतं, नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर किंवा मोज संख्या. मग नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते हे आपल्याला माहीत पाहिजे. नैसर्गिक संख्येची सुरुवात कशापासून होते 1 पासून होते. म्हणून नेहमी यन असा शब्द आला तर यन बरोबर 1 घ्यायचं. लक्षात ठेवा इथून पुढं आयुष्यभर यन बरोबर किती घ्यायचं 1 घ्यायचं. त्यानंतर इथं एक शब्द दिलाय 5 यन, असा 5 यन किंवा अशा पद्धतीने एखादा जोडून आलं तर यांच्यामध्ये नेहमी गुणाकाराचं चिन्ह असतं हे लक्षात ठेवा. 5 यन याचा अर्थ काय असतो 5 गुणुले यन. आता बघा त्यानंतर हे जे चिन्ह आहे या चिन्हाचं मगरीन तोंड उघडलं तर काय असतं, ही बाजू मोठी आणि ही बाजू काय असते लहान असं लिहिलं. दुसरी गोष्ट हे असं घेतलं तर ही काय असते लहान, ही काय असते मोठी. म्हणजे मगरीचं तोंड ज्या बाजूला उघडतं त्याला काय म्हणायची मोठी संख्या आणि मगरीचं तोंड ज्या बाजूला बंद होतं त्याला काय म्हणायचं लहान संख्या. आपल्या गणिती भाषेत जर विचारात घेतलं तर त्यालाच आपण काय म्हणतो च्यापेक्षा मोठी, च्यापेक्षा लहान. हे लक्षात ठेवा. तोंड पसरलं की मोठी बाजू, तोंड बंद झालं की लहान बाजू. आता हे गणित सोडवत असताना 2-3 गोष्टी आपल्याला माहीत झाल्यात. मग मी लिहून घेतो गणित. 5 गुणुले यन बरोबर किती घ्यायचं सांगितलेलं 1. 5 गुणुले 1 मोठं 3 गुणुले 1 पेक्षा. ही मांडणी करायची. त्यानंतर दुसरा पर्याय लिहून घ्यायचा. यन म्हणजे 1. दुसरा पर्याय आहे
एकचा वर्ग मोठा एकपेक्षा, त्यानंतर तिसरा पर्याय लिहून घ्यायचा n बरोबर वजा 1 आणि चौथा पर्याय लिहून घ्यायचा n पेक्षा 0 मोठा. हे मी चारही पर्याय लिहून घेतलं. हा माझा पहिला पर्याय होता, हा माझा दुसरा पर्याय होता, हा माझा तिसरा पर्याय होता आणि हा माझा चौथा पर्याय होता. आता मी n म्हणजे 1 घेतले, सगळ्यांना माहीत आहे म्हणून मी इथं डायरेक्ट 1 घेतो. इथं n म्हणजे मी 1 घेतले, डायरेक्ट 1 लिहितो. आता बघा 5 एके 5, 3 एके 3 करून घेतलं आणि असं चिन्ह दाखवलं. याचाच अर्थ 5 हे 3 पेक्षा काय आहे, मोठा आहे आणि हे बरोबर आहे म्हणून मी याला बरोबर केलं. पण मी गडबड न करता पुढला सुद्धा पर्याय अभ्यासला. मी पुढला पर्याय अभ्यासच असताना 1चा वर्ग 1 आणि हे सुद्धा 1, या दोघांमध्ये 1 आणि 1 हे कशी संख्या आहेत, समान संख्या आहेत. म्हणजे या दोघांच्या मध्ये कुठलं चिन्ह पाहिजे होतं, बरोबर. पण च्यापेक्षा लहान किंवा च्यापेक्षा मोठं हे चिन्ह आले म्हणून हे चुकलं. पुन्हा पुढे गेलो, 1 बरोबर वजा 1 हे सुद्धा चुकलं. वजा 1 हे नेहमी 1 पेक्षा काय असतं, लहान असतं म्हणून हे सुद्धा चुकलं. त्यानंतर 1 लहान 0 पेक्षा शक्यच नाही. 0 हा 1 पेक्षा काय असतो, नेहमी लहानच असतो आणि 1 काय आहे, मोठा आहे म्हणून हे चुकलं. या प्रश्नाला बारकाईने अभ्यास केला तर या प्रश्नाचं उत्तर किती येतं, 1 येतं. अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना n ची किंमत नेहमी किती घ्यायची, 1 घ्यायची. त्यानंतर 5n असं तुम्हाला दिले म्हणजे त्या दोघांच्या मध्ये कुठलं चिन्ह असतं, गुणाकाराचं. आणि तिसरी गोष्ट च्यापेक्षा मोठं आणि च्यापेक्षा लहान समजून घ्यायचं. याच्या खालचा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपण समजून घेऊया. कोणत्याही n नैसर्गिक संख्येबाबत काय सत्य आहे. सेम मगाच्या पद्धतीने चारही पर्याय लिहून घ्यायचं. मी पहिला पर्याय लिहून घेतो, 7 गुणुले 1 मोठं 5 गुणुले 1 पेक्षा. इथं बऱ्यापैकी माझ्या लक्षात आलं, पुढला पर्याय बघायची गरज पडणार नाही. 7 एके 7, 5 एके 5 म्हणजेच 7 हे 5 पेक्षा काय आहे, मोठा आहे म्हणून हा पर्याय माझा बरोबर आला. तुम्हाला ही मांडणी करता आली पाहिजे आणि किमती लक्षात ठेवता आल्या पाहिजेत. n म्हणजे नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून येते. त्यानंतर एखाद्या संख्येच्या मागे जसं की 5n आलं किंवा 7n आलं, या n आणि 7 मध्ये कुठलं चिन्ह असतं, गुणाकाराचं. आणि च्यापेक्षा मोठं आणि च्यापेक्षा लहान या 2-3 गोष्टी तुम्हाला कळाल्या तर काहीच अवघड नसतं. चला आता आपण पुढे जाऊया. आता बघा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. असेच प्रश्न नवोदयचा निकाल लावतात, असेच प्रश्न नवोदयचा निकाल लावतात आणि या प्रश्नावर आपल्याला खूप व्यवस्थित बोलायचं आहे. बघा खालीलपैकी योग्य विधान कोणतं, योग्य म्हणजेच काय, बरोबर विधान कोणतं. 0 ही सर्व धन संख्येपेक्षा लहान आहे. अगदी बरोबर उदाहरण आहे. धन संख्येची सुरुवात कशापासून होते, 1 कशापासून होते, 1 पासून होते का 0 पासून होते. बघा आता कशापासून होते, कशापासून होते, इथं धन संख्येची सुरुवात कशापासून होते, 0 पासून होते. किती जणांनी बघितलेलं आहे तुमच्या पुस्तकात. बघा गोंधळून जायचं नाही, मला तुमच्याकडूनच हवं आहे. तुमचा जो गोंधळ होता तो गोंधळ आपण काही क्षणात दूर करूया. बघा बाळांनो, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय तशा पद्धतीने विचार करू नका, प्रश्न समजून घ्या. खालीलपैकी योग्य विधान कोणतं. 0 ही सर्व धनसंख्येपेक्षा लहान आहे, हे विधान योग्यच आहे. कारण का, धनसंख्येची सुरुवात 1 पासून होते आणि 1 पेक्षा 0 काय आहे, लहानच आहे ना. तुम्ही अशी संख्या रेषा बघितलेल्या आहेसा, या संख्या रेषेवर इथं 0 असतो, इथं काय असतो, 1 असतो, इथं 2 असतो, इथं काय असतं, -1 असतं, इथं -2 असतं. या शून्यापेक्षा 0 ह्या 1 पेक्षा लहानच आहे, ही बेसिक संकल्पना आहे, हे लक्षात घ्या. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. योग्य विधान शोधत असताना पहिलं विधान बरोबर आहे. येते का लक्षात. पुन्हा दुसरं विधान, सर्वात लहान संख्या 1 आहे. इथं म्हटलंय का रे सर्वात लहान धनसंख्या 1 आहे, काहीच म्हटलेलं नाही. मग 1 पेक्षा 0 लहान आहे, 0 पेक्षा -1 लहान आहे, -1 पेक्षा -2 लहान आहे. परिणामात दुसरं विधान आपल्याला कळत नाही म्हणून ते चूक करायचं. तिसरं विधान खूप महत्त्वाचं आहे. 2 धनसंख्यांची बेरीज ऋण संख्या येते, हे सरळ सरळ चुकलंय, हे सरळ सरळ चुकलंय. 2 धनसंख्यांची बेरीज नेहमी काय येते, धनसंख्याच येते, हे लक्षात ठेवा. 2 धनसंख्यांची बेरीज नेहमी धनसंख्या येते. कसं तर बघा, 5 हाय असं लिहिलं, 5 ही काय आहे, धनसंख्या आहे, आणि 4 ही सुद्धा काय आहे, धनसंख्या आहे. यांची बेरीज केली, किती आली सांगा बघूया, 9 आली. आता सांगा बघूया, ऋण 9 आहे का, असं -9 आले का, नाही, फक्त काय आले,
फक्त 9 आले, म्हणजेच या प्रश्नाचा विचार केला तर हा पर्याय सुद्धा चुकला आहे. आणि ऋण संख्या मोठी असते हे तरी सगळ्यांना माहीत आहे, हे आपल्या नियमानुसार काय होतंय, चुकतंय. बाळांनो, असल्या प्रकारचा प्रश्न आला तर थोडंसं तुम्ही गोंधळात पडताय. काही क्षणापूर्वी सुद्धा गोंधळात पडला, म्हणून मी काही गोष्टी सांगतो बघा. 0 हे धनसंख्येपेक्षा लहान का असतं, तर धनसंख्येची सुरुवात काय होते, 1 न होते म्हणून. दुसरी गोष्ट, तुम्हाला गोंधळात टाकणारा प्रश्न हा सर्वात लहान संख्या 1 आहे. 1 ही सर्वात लहान संख्या नाही, कारण आपण आता कशावर अभ्यास करतोय, पूर्णांक संख्यावर किंवाच धन, ऋण आणि 0 या संख्यांवर अभ्यास करतोय. तिसरी गोष्ट, 2 धनसंख्यांची बेरीज ऋण येते, हे सरळ सरळ चुकतंय. पहिली धनसंख्या 5 घेतली, दुसरी धनसंख्या 4 घेतली, यांची बेरीज 9 येते, वजा 9 येत नाही, म्हणून हे चुकलं. आणि ऋण संख्या मोठी असते हे तरी सरळ सरळ चुकलं. किती जणांना कळालं विधानाचा अर्थ? म्हणून प्लीज गोंधळून जाऊ नका, स्वतःला स्थिर ठेवा. आता 12 नंबरचा प्रश्न आहे, जिथं तुम्ही पुन्हा गोंधळताय. मला वाटते तुम्हाला सगळ्यांना येतोय हा प्रश्न. पहिलं विधान आहे, खालीलपैकी योग्य विधान कोणते, म्हणजे बरोबर विधान कोणते. आणि यात पहिलं विधान आहे, 0 ही सर्व ऋण संख्येपेक्षा मोठी असते. आता बघा, आपण असं लिहून घेऊया, 0 वजा 1 वजा 2 वजा 3 एवढं लिहून घेतलं तर बघा 1 2 3. तुम्हाला संख्या रेषेचं वैशिष्ट्य माहीत आहे, इकडे गेलं की किंमत वाढते, इकडे आलं की किंमत कमी होते, सगळ्यांना माहीत आहे. आता तुमचा गोंधळ होतोय असं आपण समजूया आणि पुढे जाऊया. पहिला पर्याय थोडा वेळ स्किप करूया. आपल्याला काय करायचं आहे बघा नवोदयमध्ये, मी दुसरा पर्याय वाटला, सर्वात मोठी संख्या 0 आहे. कसं शक्य आहे, सर्वात मोठी संख्या सांगू शकत नाही, म्हणून हा पहिला पर्याय काढून टाका. जिथं गोंधळ होतोय तिथं ही पद्धत वापरा. तिसरा पर्याय, 2 ऋण संख्यांची बेरीज धनसंख्या येते. आता 2 ऋण संख्या कोणत्या तरी घेऊया, वजा 5 आणि वजा 4, आणि यांची बेरीज करायची आहे. आपल्याला चिन्हांचा नेम माहीत पाहिजे. वजा अधिक वजा, आणि वजा वजा सुद्धा काय असतं, वजाच असतं. म्हणून इथं अर्थ पाहिजे होता, 2 ऋण संख्यांची बेरीज कसली संख्या येते, ऋण संख्याच येते, असं या वाक्यात पाहिजे होतं. का चुकतंय माझं? बघा किती जणांना वाटतंय माझं वेगळं आहे, माझं चुकतंय असं वाटत असेल तर मला सांगा. आहे ना बरोबर? 2 ऋण संख्यांची बेरीज ही नेहमी काय असते, ऋण संख्या असते. आणि 2 धनसंख्यांची बेरीज सुद्धा नेहमी काय असते, धनसंख्याच असते. पुढं बघा, गोंधळ असेल तर आपण तो पुन्हा एकदा क्लिअर करू. ऋण संख्येत ऋण संख्या मिळवल्यास नेहमी वाढते. आता बघा, वजा 5 मध्ये वजा 4 मिळवलं म्हणजे काय, बेरीज केली. मी जरा धनसंख्येत वजा 5 किंवा वजा 5 नको, दुसरी संख्या घेऊया, तुम्हाला सोपं जाऊ दे. असे धनसंख्या घेतली मी 5 आणि ऋण संख्या घेतली मी वजा 3, आणि यांची बेरीज करायची आहे. आता तुम्हाला चिन्हांचं नेम माहीत आहे, अधिक वजा काय असतं, वजा असतं. 5 3 गेलं किती आलं, 2 आलं, म्हणजे धनसंख्येत ऋण संख्या मिळवल्यास वाढते. हे सरळ सरळ चुकतंय. 5 ही धनसंख्या आहे, 3 ही ऋण संख्या आहे, आणि 5 मध्ये 3 जर मिळवलं तर उत्तर काय होतंय, कमी होतंय. म्हणून या प्रश्नाचा विचार केला तर सगळ्यात अगोदर तुम्ही हे 2 पर्याय काढलं. आता तुमचा गोंधळ झाला, 0 ही ऋण संख्येपेक्षा मोठी आहे की 2 ऋण संख्यांची बेरीज धनसंख्या येते. या गोंधळाला तुम्हाला आता सॉल्व्ह करायचं आहे. आता बऱ्याच जणांना पुस्तकात माहीत आहे काय विधान दिले, कोण सांगेल मला धनसंख्येच्या बाबतीत? हां, काय दिले राजमुद्रा? बघा, ऋण संख्या अधिक ऋण संख्या बरोबर ऋण संख्या. याचाच अर्थ 2 ऋण संख्यांची बेरीज धनसंख्या न येता काय येते, ऋण संख्या येते. म्हणून हे विधान चुकलं. याचाच अर्थ 0 ही सर्व संख्येपेक्षा काय असते, सर्व ऋण संख्यांपेक्षा मोठी असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर येते. मला वाटतंय सगळ्यांची शंका सॉल्व्ह झाली असेल. प्रत्येकाला समजावून सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि तुमच्यातूनच उत्तर घेतले. पुढला प्रश्न तुम्हाला आता माहीतच आहे, 2 5 0 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती? गडबड करू नका आणि हा प्रश्न सोडवा. हा प्रश्न आपल्याला सहजासहजी येतोय. दुसरी गोष्ट, 1 4 0 6 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती? एक लक्षात घ्या, यात 0 आलाय त्यामुळे गोंधळून जाऊ नका. डायरेक्टच
शून्यपेक्षा जराशी मोठी असणारी संख्या काय करायची, 1 नंबरला घ्यायची आणि शून्याला किती नंबरला घ्यायचं, 2 नंबरला घ्यायचं आणि या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. तुम्हाला येतोय म्हणून मी तुमचा वेळ खात नाही, मी पुढे जातो. तीस 15 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 4, 2 आणि 1 या अंकांचा वापर करून अंकांची पुनरावृत्ती करायची नाही, म्हणजे कोणताच अंक पुन्हा पुन्हा वापरायचा नाही. किती 3 अंकी संख्या बनतील यासाठी एक नियम मी सांगितला आहे. 1 अंकी संख्या एकूण किती बनतात, 1. 2 अंकी एकूण संख्या किती बनतात, 2. 3 अंकी एकूण संख्या किती बनतात, 6. 4 अंकी एकूण संख्या किती बनतात, 24. 5 अंकी एकूण संख्या किती बनतात, 5 अंकी एकूण संख्या किती बनतात, 120. या नियमाचा वापर करायचा आहे. यामध्ये जर शून्य आलं तर वरची संख्या काय करायची, कमी करायची. मग आपल्या प्रश्नांमध्ये किती अंकी संख्या विचारलेली आहे, 3 अंकी, म्हणून आपण उत्तर डायरेक्ट किती लिहायचं, 6. तुमच्या प्रश्नामध्ये जर शून्य आला असता तर आपल्याला उत्तर किती लिहायला लागलं असं सांगा बघूया, 4. कसं, किती जणांना कळालं का, ओके. तुझी काही शंका आहे, चला मग पुढे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो सुद्धा त्याच पॅटर्न आहे. तुम्हाला कळालंय 3 अंक आलेत म्हणजे उत्तर किती लिहायचं, 6. आपला गोंधळ कधी येतो, शून्य आला तर. आणि तो गोंधळ कसा सॉल्व्ह करायचा सगळ्यांच्या लक्षात आलंय. चला पुढे आता. मूळ संख्येबाबत योग्य विधान कोणतं. सगळ्यांना मूळ संख्या पाठ पाहिजे तरच आपण ते योग्य विधान शोधू शकतो. मग पहिलं विधान आहे फक्त 1 न आणि स्वतःने भाग जातोय. सरळ सरळ आपल्याला माहीत झालं की हेच विधान आहे. मूळ संख्येची व्याख्या आहे ज्या संख्येला फक्त 1 न व त्या संख्येने स्वतःने भाग जातो त्यांनाच आपण काय म्हणतो, मूळ संख्या. 1 ते 100चा विचार केला तर एकूण किती मूळ संख्या आहेत, 25. आणि 1 ते 100चा विचार केला तर एकूण किती संयुक्त संख्या आहेत, 74. लक्षपूर्वक काही गोष्टी ऐका. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 2 ही संख्या एकमेव सममूळ संख्या आहे. त्यानंतरनं 3 ही संख्या सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. 4 ही संख्या सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. आणि 97 ही संख्या 2 अंकी संख्येचा विचार करता सर्वात मोठी मूळ संख्या आहे. 1 ते 100 या संख्येचा किंवा 2 अंकी संख्येचा विचार करता ही संकल्पना लक्षात ठेवा. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. चला पुढं. 18 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांनाच येतो. खालीलपैकी मूळ संख्या कोणती, सगळ्यांना तोंडपाठ आहे. डायरेक्ट उत्तर काय येतंय तुमचं, 11 येतं. 19 नंबरचा प्रश्न आहे. हा प्रश्न थोडासा घेऊया आपण. प्रश्न काय म्हणतोय, 7, 2, 5, 1 आणि 0 यांचा एकदाच वापर करून या अंकांचा एकदाच वापर करून किमान मिळणारी किमान 5 अंकी संख्या कोणती. किमान म्हणजे लहानात लहान, गोंधळून न जाता 1 लिहिलं, 1 नंतरनं 0 लिहिलं, 0 नंतरनं 2 लिहिलं, 2 नंतरनं 5 लिहिलं आणि 5 नंतरनं 7 लिहिलं. हे कसं लिहिलं हे समजून घ्या. मी जर 0 1 नंबरला घेतला असता तर अंक किती अंकी झाले अशी संख्या 4 अंकी. आणि हे तुम्हाला आणि आम्हाला माहीत आहे म्हणून आपण आता याचं उत्तर हे आहे. पर्याय नीट बघायचं. 10 257 हा 1 नंबरचा पर्याय म्हणून आहे तसा लिहायचा. गडबड करू नका कारण आपल्याला उत्तर निघतं आणि कधी कधी पर्याय चुकीचा रंगवल्यामुळं आपलं हातात लागून जातात. पण हे कधी कळतं तर रंगवून झाल्यावर. त्यामुळं नवोदयचं वैशिष्ट्य आहे एकाग्रता, स्वतःला शांत ठेवणं आणि डोळं उघडं ठेवून पेपरमधील पर्याय गोल करणं. आणि एक शेवटचा प्रश्न 20 नंबरचा आहे. सेमच आहे. 6, 3, 1 आणि 9 त्यासोबत 0 यांचा एकदाच वापर करून मिळणारी किमान 5 अंकी संख्या तयार करा. 19 नंबरचा आपण ज्या पद्धतीने प्रश्न सोडवला त्या पद्धतीनेच प्रश्न सोडवायचा. आता आपण जो व्हिडिओ केला आहे हा व्हिडिओ आपल्यासाठी भविष्यात उपयुक्त ठरावा म्हणून केला आहे. त्यासोबत या घटकावर आपली अगदी उत्कृष्ट पद्धतीने तयारी झालेली आहे. संख्याज्ञान अभ्यासत असताना आपण सुरुवातीला काय अभ्यासलं तर संख्यांविषयी बेसिक माहिती, जसं की संख्यांचे वेगवेगळे प्रकार, संख्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या,
संख्यांच्या विषयी शॉर्ट नोट्स, त्यानंतरनं वेगवेगळ्या संख्यांची बेसिक गणितं बघितलीत, जसं की मूळ संख्या किती आहेत, मूळ संख्या कोणती आहे, संयुक्त संख्या किती आहेत, संयुक्त संख्या किती आहेत, संयुक्त संख्यांची बेरीज किती, मूळ संख्यांची बेरीज किती, हे सगळं बघितलं. आणि त्यानंतर आपण 2018 ते 2025मध्ये नवोदयला ज्या पॅटर्नचं प्रश्न आलेत तसे हे 20 प्रश्न बघितलेत. मला वाटतंय आजचं लेक्चर आपल्या सर्वांसाठी फायद्याचं असेल. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर नक्की फायदा होईल. आणखी एकदा सांगतो, जर तुम्हाला वाटलं सर हा प्रश्न मला कळालेला नाही तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की मला विचारा. जोपर्यंत तुम्ही विचारत नाहीसा तोपर्यंत मला काहीच कळणार नाही. नक्की हक्काने मला विचारा. धन्यवाद. थांबतो मी.